नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपला भारत सेना यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की बँकांसाठी काही नवीन नियम आलेले आहेत. तर ते कोणते नियम आहे मी तुम्हाला तुमचा जास्त वेळ न घेता तुम्हाला थोडक्यात सांगून देणार आहे. त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे मित्रांनो. शेवटपर्यंत बघायचा आहे, व्हिडिओला लाईक करायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. कारण आपल्या चॅनलवर सांगतात सरकारी योजना. नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे भारत सेना. मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून लोकांना सरकारी योजनांची माहिती सांगतो. त्याच्यामध्ये डॉक्युमेंट काय पाहिजे, किती पैसे मिळतात. आता पाईपलाईन योजनेवरती 3 लाख रुपये अनुदान सरकार देते. सौरचालित सोलर पंप देते. विहीर बांधायला सरकार पैसे देते. मोटर घ्यायला 8 ते 10 हजार रुपये सरकार देते. ढोरांसाठी शेड बांधण्यासाठी सरकार 50,000 रुपये देते. शेतामध्ये सोलर प्लांट लावायसाठी 80 ते 90,000 रुपये देते. ट्रॅक्टर घेण्यासाठी 1 ते 1.5 लाख रुपये सरकार पैसे देते. अशी खूप योजना आहेत, पण तुम्हाला त्या माहिती नाही. का माहिती नाही? कोणी सांगत नाही. यूट्यूबवर कोणी सांगत नाही. त्याचबरोबर तुमच्या मुलांना शिक्षणासाठी पण सरकार पैसा देते. तुम्हाला ह्या गोष्टी कोणी सांगत नाही मित्रांनो. अधिकारी पण सांगणार नाही. अधिकारी लोक उलटं तुम्हाला अडचणीत, काही अधिकारी, सर्व नाही, सर्व अधिकारी भ्रष्ट नाही आहे मित्रांनो. फक्त काही जे अधिकारी आहे ते या ठिकाणी भ्रष्टाचार करताना आपल्याला पेपरामध्ये बघायला मिळतात, समाजात ऐकायला भेटते. तर मित्रांनो, ते उलटं तुम्हाला अडचणीमध्ये आणतील आणि अडचण सोडवण्यासाठी तुम्हाला पैशाची मागणी करतील. ठीक आहे, असो, त्या विषयाकडे आपल्याला जायचं नाही मित्रांनो. माझा म्हणायचा अर्थ असा आहे की मोफत जर तुम्हाला कोणी सरकारी योजनेची माहिती सांगत असेल तर तुम्हाला सबस्क्राईब करायला काय जात आहे. ठीक आहे, चला माझे सबस्क्रायबर बघून घ्या, तुम्हीच बघा माझे सबस्क्रायबर किती झालेले आहेत. चला, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून ठेवा आणि चॅनलला घंटी ऑन करून ठेवा. ठीक आहे. तर मित्रांनो, एक वेळा चॅनल ओपन करून तुम्ही जर टायटल वगैरे बघून घ्या, चॅनल कसं आहे बघा, क्वालिटी बघा, व्हिडिओची क्वालिटी आवडली तरच तुम्ही सबस्क्राईब करा, अन्यथा करू नका. मित्रांनो, तुमच्या तुम्हाला माहिती आहे का, जर पळून जाणाऱ्या मुलींना सरकार 9,000 रुपये ते 25,000 रुपयापर्यंत पैसे देते. 25,000 रुपये एक विवाह योजनेअंतर्गत जर दुसऱ्या जातीच्या मुलीशी लग्न जर झालं तर सरकार 25,000 रुपये मानधन देते. ही छोटीशी गोष्ट सांगली तुम्हाला. अशी कुठलीच गोष्ट नाही आहे, त्याची योजना नाही आहे. प्रत्येक गोष्टीवर पैसा देते. फक्त योजनेची माहिती ही लोकांना नाही आहे. तर त्याचसाठी म्हणतोय तुम्ही सबस्क्राईब करा. तुम्ही बघू, माझे सर्व व्हिडिओ योजनांचेच आहेत. मी काही फक्त असे मनाने बोलत नाही आहे की. असो, तर चला मी तुम्हाला आता बँकेचे नियम सांगणार आहे. तर बघा मित्रांनो, या मागेच्या काळामध्ये शासनाने बँकेमध्ये जे आपण कर्ज वाटतात ना, त्याच्यावरती 25% या ठिकाणी सूट दिलेली आहे. त्याचबरोबर तुम्ही KYC करून घ्या, जेणेकरून जे फसवणूक आहे ते होणार नाही. त्याचबरोबर एक नियम असा आला बँकेमध्ये की तुमचा फोन नंबर, चालू फोन नंबर ठेवा, बंद फोन नंबर ठेवू नका, अन्यथा सरकारच्या योजनेअंतर्गत तुम्हाला पैसे भेटतील नाही. बऱ्याचशा लोकांना 2-2 फोन नंबर असतात. एक बंद असतो, एक चालू असतो, एक मित्रांकडे, दुसरा पत्नीकडे. असं करू नका. सर्वांकडे एकच फोन नंबर ठेवा, चालू फोन नंबर ठेवा. तुमच्या आधार कार्डवरती तोच फोन नंबर ठेवा, पॅन कार्डवरती तोच फोन नंबर ठेवा, बँकेतसुद्धा तोच फोन नंबर ठेवा. तेव्हाच तुम्हाला अडचण येणार नाही. असे जर बदल फोन नंबर करसाल तर ते अडचण येणारच आहे. ठीक आहे. ते झाल्यानंतर आणखी सुवर्ण मुद्रा योजनेअंतर्गत तुम्हाला पैसे मिळतात. त्याचबरोबर बँकेने किंवा नवीन योजना सुरू केलेली आहे, अटल पेन्शन योजना. ही अटल पेन्शन योजना तुम्हाला बँकेत जाऊन चालू करायची आहे. या अंतर्गत मित्रांनो तुम्हाला वयाच्या 60पर्यंत पैसे जमा करायचे आहे, 200, 300, 200, 300. आणि वयाच्या 60 नंतर तुम्हाला 5,000 रुपये बँकेतून सरकारकडून मिळतील. ठीक आहे. आणि आणखी अशा छोट्या मोठ्या गोष्टी आहेत. या व्हिडिओची माहिती मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे लेखी स्वरूपामध्ये, ते सुद्धा तुम्ही वाचू शकता. त्याचबरोबर तुम्हाला जर असं वाटत असेल की बा खरंच जर तुम्हाला सरकारी योजना पाहिजे तर तुम्ही सबस्क्राईब करा. त्याचबरोबर जर तुम्हाला असं वाटत असेल की माझी मदत करायची आहे, तर हा व्हिडिओ तुमच्या व्हॉट्सअपच्या ग्रुपवर टाकू शकता. तुमचे जे मित्र आहेत ते मित्रांनासुद्धा टाकू शकता. त्याचबरोबर मित्रांनो, आणखी महत्त्वाची बँकेसंदर्भात अपडेट सांगायची आहे. बँकेमध्ये जे फिक्स डिपॉझिट आहे, FD, ठीक आहे, तर FD अंतर्गत तुम्हाला एक सिक्युरिटी मिळते. तुम्ही महिन्याला पैसे जमा केले, असे महिन्याला पैसे जमा करत राहायचे. एक दिवस खूप मोठी रक्कम झाल्यानंतर त्याच्यावरचं व्याज तुम्हाला देते. ठीक आहे. अशी FD योजनेवरती सुद्धा मी आधी खूप व्हिडिओ बनवले आहे मित्रांनो. तुम्हाला काय सांगू, 1,500पेक्षा जास्त व्हिडिओ यूट्यूबवर आपले झालेले आहेत. ठीक आहे. तर चला मित्रांनो, अशा प्रकारची माहिती होती. आणि मी तो आणखी हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्ही फक्त एक वेळा चॅनल ओपन करा, व्हिडिओ बघा. तुम्हाला खूप महत्त्वाचे व्हिडिओ दिसतील मित्रांनो. तुम्ही शेतकरी असो की तुम्ही विद्यार्थी असो, तुम्ही बेरोजगार असो, तुम्ही वृद्ध व्यक्ती असो, कोणी पण असो,
सर्वांसाठी मी खूप महत्त्वाचे व्हिडिओ टाकलेले आहेत, तुम्ही बघा, नक्कीच तुम्हाला ते व्हिडिओ आवडतील. ठीक आहे. चला तर मित्रांनो, तुमचा जास्त वेळ घेत नाही, तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि अधिक माहितीसाठी नक्कीच चॅनल ओपन करा. सर्वांना जय हिंद, जय महाराष्ट्र आणि नक्कीच कमेंट करा, तुमच्या कमेंटला रिप्लाय देण्यात येईल. जय हिंद, जय महाराष्ट्र. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.